रायगड जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागात कोट्यवधींचा भ्रष्टाचार. सभापती रसिका केनी यांचे गंभीर आरोप. रायगड जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती रसिका केनी यांनी विभागातील विविध योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी माजी प्रशासकीय काळातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जिल्हा कार्यक्रम अधिकारी कार्यालयामार्फत खाऊ वाटप, सत्रांच्या खरेदी, विविध साहित्य वितरण तसेच इतर योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. वीज जोडणीच्या कामांमध्ये सुमारे 2.5 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत स्वतंत्र चौकशीची मागणीही रसिका केनी यांनी केली आहे. काही ठराविक ठेकेदारांनाच वारंवार कामे देण्यात आल्याचा आरोप करत निधीच्या वापराबाबत शंका उपस्थित करण्यात आली. महिला आणि बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी निर्मला कुचिक यांच्यावरही कथित गैरव्यवहाराला जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रसिका केनी यांनी केली आहे. वीज जोडणीची ज्या 5-6 महिन्याचा कालावधी होऊन देखील पूर्ण न झाल्यामुळे मे महिन्याचा पूर्ण उष्णतेचा जो कालावधी होता तो निघून गेलाय, तरी देखील वीज जोडणी झालेली नाहीये. त्याच्यासाठी प्रामुख्याने प्रमाण निघून सुद्धा अजून कामं का झाली नाहीत हा मोठा माझा प्रश्न आहे. अफरातफर बघायला गेलं तर माझ्या महिला बालकल्याणच्या ज्या HOD आहेत निर्मला कुचिक मॅडम यांनी शासकीय अधिकारी हाताशी धरून हे सगळ्या फाईल्स वगैरे पुटअप केलेल्या आहेत, सगळं काम झालेलं आहे, तरी देखील कामाची पूर्तता न करता कुठेतरी खोटी बिलं खाण्याचा इथे मला प्रयत्न दिसत आहे. आता महिला बालकल्याणचं बघायला गेलं तर सतरंजी वाटप आहे, खाऊ वाटप आहे, गरोदर महिलांना जे किट येतात ते देखील मोठ्या प्रमाणात येतात, पण ते 25% वाटप त्याचं होतं. 75% सामान येतो तो जातो कुठं, किंवा तो वाटला का जात नाही असं मला माझ्या HOD ना प्रश्न आहे. आता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे या फाईल तुम्ही बघत असाल तर ह्या वीज जोडणीच्या फाईल आहेत. त्याच्यामध्ये मला 2.5 कोटीचा घोटाळा इथे दिसत आहे. तुम्ही त्याची पडताळणी करून घ्या. आणि 1800 पैकी मला वाटतं 714 अंगणवाड्यांना ही वीज जोडणीसाठी प्रमाण निघाल्या होत्या, पण त्याच्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारची कुठेही कामाची अंमलबजावणी झालेली मला दिसत नाहीये. मी प्रथमतः महाराष्ट्र शासनाला एक प्रामाणिक आणि सोज्वळ विनंती करत आहे की महिला बालकल्याण या खात्याला जर न्याय मिळायचा असेल, चांगल्या लहान मुलांना जर चांगल्या प्रकारचा खाऊ तिथे वाटप व्हायचा असेल, किंवा या खात्यात जो चाललेला कुठल्याही प्रकारचा अनेक प्रकारचा जो घोटाळा आहे तो जर थांबवायचा असेल तर ह्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर आधी कारवाई झाली पाहिजे, ही माझी प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाला विनंती असेल. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.